अखेर कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मुंबईत बैठक पार पडली। या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा करण्यात आली आहे। सध्या या पदावर आमदार जयंत पाटील हे होते। पाटील यांनी राजीनामा दिला असून आता या पदावर आमदार शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे। शिंदे हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे विश्वासू नेते मानले जातात। मावळते प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनीच या बैठकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला। त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली। प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाची चर्चा गेले काही दिवस सुरू होती। जयंत पाटील हे गेल्या 7 वर्षांपासून पक्षाची धुरा सांभाळत होते। एका कार्यक्रमात त्यांनी आपल्याला या पदावरून मुक्त करावे आणि नव्या लोकांना संधी द्यावी अशी जाहीर मागणी केली होती। त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चाही सुरू झाली। त्यानंतर आज अखेर पक्षाला आमदार शिंदे यांच्या रूपाने नव्या प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे। खासदार शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत आणि जवळचे विश्वासू शिलेदार असलेल्या शशिकांत शिंदे यांनी 1999 साली सक्रिय राजकारणात प्रवेश केला। जावली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 10 वर्ष प्रतिनिधित्व केले। त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत जावली मतदारसंघ रद्दबातल झाल्याने त्यांनी कोरेगावातून 10 वर्ष विधानसभा सदस्य म्हणून काम केले। 2019 साली विधानसभा निवडणुकीत त्यांचा निसटता मतांनी पराभव झाला। त्यानंतर अवघ्या 6 महिन्यात त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली। खासदार शरद पवार जो देतील तो आदेश मानत त्यांनी सातारा जिल्ह्यात लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक देखील लढवली, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले। आक्रमक कामगार नेता आणि अभ्यासू आमदार म्हणून ओळख असलेल्या शशिकांत शिंदे यांच्यावर आता नवीन जबाबदारी सोपवण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। शासनाच्या आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आता आहेत। त्याच्या विरोधात आवाज तर उठवेल, वेळ पडली तर रस्त्यावर उतरून या सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या जनतेची जागृती करेल अशा प्रकारची ग्वाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देऊ इच्छितो। निश्चितपणाने पूर्वीच्या राजकारणाची आणि आत्ताच्या राजकारणाची ही पद्धत वेगळी आहे। पूर्वीच्या जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये विरोधक आवाज उठवत होते आणि सत्ता बदल होत होता। आता हल्ली सत्ता बदल हा अधिकारातून आणि सत्तेच्या माध्यमातून केला जातो, आमिष दाखवून केला जातो, यंत्रणेचा उपयोग करून केला जातो। या माध्यमातलं हे पहिलं आव्हान आहे की या असलेल्या सर्व बदललेल्या सिस्टीमला लोकांमध्ये जागृती करून या असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या अनेक प्रश्नाच्या माध्यमातून जागृती करण्याचा मी प्रयत्न करेल। एक महिनाभरामध्ये पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे ती पक्षाची जबाबदारी पार पडत असताना, राज्याच्या असलेला दौरा करत असताना पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न मी करेल आणि चांगल्या प्रकारच्या नवीन लोकांना सुद्धा ज्यांना राजकारणामध्ये एक आपल्या चांगल्या प्रकारची समाजसेवा करण्याची इच्छा आहे अशा तरुणांना सुद्धा बरोबर घेऊन, वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन मी पक्ष संघटना मजबूत तर करेलच, परंतु महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला पक्षाची उभारणी करायची असेल त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल की 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळा दौरा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष मजबूतीने संघटना म्हणून उभा करण्याचा निश्चितपणाने यश येईल। कोरेगाव शहरात तिळगंगा नदीकाठची पूररेषा कमी करा, विकास कामांमध्ये अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा। कोरेगाव विकास बचाव समितीची मागणी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन सादर। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव शहरातील नागरिक शेतकरी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालवला आहे। राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेऊन तिळगंगा नदीच्या पूररेषेच्या माध्यमातून नागरिकांची घरे उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। हा प्रयत्न म्हणजे आमच्यावर थेट अन्याय आहे, तो तातडीने थांबवावा आणि शहराच्या विकास कामांना अडथळा आणणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी कोरेगाव विकास बचाव समितीने केली आहे। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे
संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांच्यासह विकास आघाडीचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक आणि नागरिकांनी मंगळवारी दुपारी 1:15 वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले, तसेच सविस्तर वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव शहराचा कायापालट करण्याच्या उद्देशाने कोट्यवधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे। त्या माध्यमातून शहरात सर्वदूर विकास कामे सुरू आहेत। मात्र ही विकास कामे डोळ्यात खुपत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे हे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सातत्याने प्रश्न उपस्थित करून विकास कामांना खीळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत। अधिवेशनामध्ये कोरेगाव शहराशी निगडीत प्रश्न उपस्थित करायचा, शासनाला वेठीस धरायचे आणि त्याद्वारे शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून विकास कामे रोखायची असा काहीसा प्रकार कोरेगावात सुरू आहे। कोरेगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या तिळगंगा नदी सुशोभीकरण प्रकल्पामध्ये विनाकारण अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे। तिळगंगा नदीची पूररेषा समोर आणून देत सर्वसामान्य नागरिकांची आणि शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा डाव आहे। त्यांच्या या उद्योगामुळे आम्ही देशोधडीला लागणार आहोत। त्यामुळे जिल्हा प्रशासन पूररेषा शिथिल करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कोरेगावकर नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले। याविषयी प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहिली जाईल आणि सविस्तर अहवाल सादर केला जाईल। एकाही नागरिक अथवा शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही असा शब्द त्यांनी यावेळी दिला। साहेब यांनी विधान परिषद सदस्य यांनी जो सूचना क्रमांक 99 मध्ये जी लक्षवेधी मांडली, त्या लक्षवेधीमध्ये कोरेगाव तिळगंगेचा प्रश्न उपस्थित केला। खरं तर अत्यंत आहोपाव करून तिळगंगेचं त्यांनी तिथं विषय मांडला। खरं तर कोरेगाव शहराला सगळ्यांना माहिती की तो पहिल्यापासून हा कोरेगावचा ओढा होता। कालांतराने आम्ही त्याचा तिळगंगा म्हणून सगळ्यांनी कोरेगाव शहरवासियांनी त्याला ओळखायला लागलो। आज तिळगंगेच्या माध्यमातून कोरेगाव शहरात विकास होत असताना तिथं तिळगंगेच्या साईडला नाले होते, ते नाले डायरेक्ट तिळगंगेत जाऊन दूषित होते। ते आज साईडनं त्याला अंडरग्राऊंड नाले आम्ही तयार केले, फुटपाथ तयार करायचं काम चाललं असताना मुद्दाम हा विकास निधी कुठंतरी खो घालण्यासाठी हे सूचना मांडली गेलेली आहे आणि नक्कीच ह्याचा त्रास कोरेगाव शहरवासियांना बसणार आहे। खरं तर कोरेगाव शहराची रचनाच ही तिळगंगेच्या नदीच्या कडेला आहे। त्यांनी वेगळ्या पद्धतीने ह्या सूचना मांडून भविष्यातल्या कोरेगाव शहराच्या विकासाला खीळ घातली आहे। ह्याचा आम्ही कोरेगाववासीय आणि कोरेगाव विकास आमची आत्ताची आघाडी एक स्थापन झालेली आहे, त्यांच्या मार्फत सगळ्यांनी निषेध केलेला आहे आज। आणि कलेक्टर साहेबांना ह्या आमच्या असणाऱ्या अडचणींच्या संदर्भात तुम्ही लक्ष घालून योग्य ती मार्ग काढा आणि आम्हाला ह्या तिळगंगे नदीच्या विकास निधीला जो खो घालणारे आहे त्याला आमच्या बाजूनं सहकार्य करा ही एक निवेदन देणं आणि कोरेगावात विविध कामांना जे अडथळा कायम चालू आहे त्याचप्रमाणे आज कचऱ्याचा प्रश्न जो कोरेगाव आमच्या प्रशासकीय लेवलला ज्या अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी सहकार्य करण्यासाठी आम्ही सगळे कोरेगावातले ग्रामस्थ एकजुटीने आत्ता तिळगंगा नदीच्या सोबतच्या असतील आणि सगळेच असतील विकास हे सगळेजण इथं आलो आणि आम्ही आता निवेदन कोयना धरणाचे दरवाजे अखेर उघडले। 5,500 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू। गेल्या 24 तासामध्ये कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वदूर मुसळधार पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत चालली आहे। वाढत्या जलस्तरामुळे धरण प्रशासनाने मंगळवारी सकाळी 11 वाजता धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू केला आहे। कोयनानगर येथे 103 मिलीमीटर, नवजा येथे 134 मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे 92 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद 24 तासामध्ये नोंद झाली आहे। यामुळे कोयना धरणात 15,719 क्युसेस पाण्याची आवक होत असून धरणातील पाणीसाठा 75.48 TMC वर पोहोचला आहे। ही पातळी गेट लेव्हलच्या जवळ गेल्याने आणि परिचालन यंत्रणेच्या नियमानुसार धरणाचे 6 वक्र दरवाजे प्रत्येकी 1 फूट 6 इंच उचलण्यात आले आहेत। यामधून 3,400 क्युसेस पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे। यासोबत पायथा वीजगृहाच्या माध्यमातून 2,100 क्युसेस पाणी विसर्ग केला जात आहे। एकूण मिळून 5,500 क्युसेस पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। धरण प्रशासनाकडून कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नदीपात्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे।
कोरेगावातील तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबत विभागीय चौकशी नेमली जाणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन. आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला प्रश्न. कोरेगाव तालुक्यात प्रांताधिकाऱ्यांनी तुकडाबंदी कायद्याचे पूर्णपणे उल्लंघन केले असून चुकीच्या मार्गाने परवानगी दिली आहे. संगनमताने जमीन खरेदी विक्री झाली असून या संदर्भात दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी दुपारी 12:30 वाजता विधान परिषदेत केली. त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोरेगावमध्ये घडलेली गोष्ट खरी असल्याचे सांगत विभागीय चौकशी सुरू करून दोषी असणाऱ्यांवर महिनाभरात कारवाई करणार असल्याचे सांगितले. कोरेगाव तालुक्यात महसूल विभाग, विशेष करून प्रांताधिकारी दुय्यम निबंधक आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्या संगनमताने तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन झाले असून अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर याविषयी चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये टाळाटाळ सुरू असून दोषींवर कारवाई करावी अशी आपली मागणी आहे. जे चुकीच्या पद्धतीने आदेश काढण्यात आले आहेत ते रद्द करणार आहात का, असा थेट सवाल आमदार शिंदे यांनी केला. प्रांत दुय्यम निबंधक इरिगेशन विभागाचे अधिकारी यांचे संगनमत सुरू असल्याने खरे आहे का? आपण तिथे सांगले खरे नाही आणि खाली चौकशी समिती नेमलेली आहे. सभापती महोदय, खरं म्हटलं तर ह्या उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यावरच कारवाई झाली पाहिजे. आता तुकडाबंदीचा आपण निर्णय घेतला, पण याच्या अगोदर तुकडाबंदीच्या संदर्भामध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये एजंट निर्माण झाले होते. प्रांत आणि ह्या सगळ्या मंडळींनी नुसत्या कोरेगावच्या ह्या पट्ट्यात नव्हे तर आजूबाजूच्या परिसरामध्ये अशा प्रकारचे मंजुऱ्या दिलेल्या आहेत आणि हे विक्री झालेली आहे. यामध्ये दुसरं असं आहे की आपण तुकडाबंदीच्या नियमामध्ये ज्या शिथिलता दिलेल्या आहेत विहिरीसाठी, कूपनलिका वगैरे ह्याच्यासाठी, ते कुठं असावं, किती अंतर असावं, 1 गुंठ्यामध्ये 4 विहिरी, हा कुठला प्रकार आला? आणि अशा प्रकारच्या परवानग्या दिलेल्या आहेत सभापती महोदय. 1 गुंठ्यामध्ये, 2 गुंठ्यामध्ये बोरची परवानगी, रस्त्याची परवानगी, त्यानंतर त्या ठिकाणी विहिरीची परवानगी, आणि प्रत्यक्ष जागेवर बघितल्यानंतर तिथं कुठल्याही प्रकारची विहीर पण नाही आणि बोर पण नाही, पण मंजुरी करण्यासाठी कायद्याची पळवाट काढलेली आहे. माझी विनंती आहे की यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. ही विशेष उल्लेख मध्ये गेल्यानंतर आता अधिवेशनात प्रश्न लागला की लगेच चौकशी समिती लावली. हे टाळाटाळ चाललेला आहे. म्हणून यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. आणि अशा आणि एजंट आहेत साहेब, त्या तहसील प्रांत ऑफिसमध्ये बसून संगनमताने या जमिनी विक्रीचा आणि खरेदीचा एजंटगिरी झाली होती. यामध्ये जे संगनमताने होते त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देणार का? आणि दुसरा प्रश्न, ही चुकीच्या पद्धतीने झालं त्याची आदेश तुम्ही रद्द करणार आहात का? सभापती महोदय, कोरेगावमध्ये ही गोष्ट खरी आहे शशिकांत शिंदेजी. फ्रॅगमेंटेशन ऍक्ट, तुकडाबंदी कायद्याचा पूर्णपणे भंग झाला. पूर्णपणे जेवढा भंग करता येईल जेवढा करता येईल तेवढा सारे अधिकार नसताना संपूर्ण कायद्याला गुंडाळून आणि याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे, अनेक कूपनलिका करता फ्रॅगमेंटेशन ऍक्ट नुसार मंजुऱ्या दिल्या आहेत. मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये ते छोटे छोटे लोक आहे फार, म्हणजे यांनी तुकडे करून आता या जमिनी म्हणजे यांना घरच बांधायचे आहे, ऍक्च्युअली घरं बांधायचे आहे, पण कूपनलिकेच्या नावानं तुकडा पाडला. कारण फ्रॅगमेंटेशन ऍक्टमध्ये रहिवासी करता येत नव्हतं. त्यामुळं मला असं वाटतं आता आपण समोर गेलो आहे. म्हणजे आपलं सरकार, देवेंद्र फडणवीसच्या सरकारने निर्णय घेतला की तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा. त्यामुळे आता हे रेग्युलाइज करावं लागतील या लोकांना जे तुकडे झाले आहेत त्यांचे. पण ही गोष्ट खरी आहे की कायदा असताना अशा पद्धतीचं कायद्याचा धाक नाही, अशा कायद्याचा धाक नसलेले प्रकरण आहे. त्यामुळं मी याच्यामध्ये जे EDO आहे, धोन प्रकल्पाची पाटचारी तोडली, मग ते आपला प्रश्न लागला होती, पाटचारी दुरुस्त झाली, उपनलिका झाली. म्हणजे आपला प्रश्न बिलकुल योग्य आहे. आमच्या या ठिकाणी चुका झाल्या आहेत, त्या चुका आता फ्रॅगमेंटेशन ऍक्ट रद्द झाल्यामुळे दुरुस्त करू. परंतु ज्या ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये भंग केला आहे त्या सर्वांची नाव माझ्याकडे आहे, याची यादी फार मोठी आहे. त्यामुळे याच्यावर सर्वांवर विभागीय चौकशी मी करतो आणि विभागीय चौकशी करून महिन्याभराच्या आतमध्ये जो दोषी असेल त्यावर कारवाई करू.